पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। 3 वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडली। एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेमध्ये 2 गट पडलेत। तेव्हापासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबत खटला सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। या खटल्यासंदर्भात तारीख पे तारीख असा प्रकार सुरू असल्याने ठाकरे गटाने नव्याने शिंदेंकडे असलेले चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती। या संदर्भात आज महत्त्वाची घडामोड घडली असून शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टामध्ये पार पडली। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ॲडव्होकेट नीरज किशन कौल आणि ॲडव्होकेट मनिंदर सिंह यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली, तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी तसेच कपिल सिब्बल यांनी आणि ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी बाजू मांडली। यावेळी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या नियमित सुनावणीबाबत महत्त्वाचे विधान केले। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे। सुप्रीम कोर्ट म्हणाले, या प्रकरणाला 2 वर्ष झाली असून खूप कालावधी झाला आहे। ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू। यावर ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी ऑगस्टमध्ये तारीख कोणती असेल ते कोर्टाने सांगावे अशी विनंती केली आहे। तेव्हा सुप्रीम कोर्टाने तारीख कोणती असेल ते आम्ही रोस्टर पाहून आज संध्याकाळपर्यंत सांगणार असल्याचे स्पष्ट केले। या सुनावणीनंतर वकील सिद्धार्थ शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। मुख्य प्रकरणावर ऑगस्टमध्ये सुनावणी आहे। सुनावणी अगोदर जर निवडणुका आल्या तर निवडणुका घेऊ, 2 ते 3 दिवसात ऑगस्टमध्ये सुनावणी घेऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले। या प्रकरणी ऑगस्टमध्ये मुख्य प्रकरणावर न्यायालय सुनावणी घेणार आहे। त्यामुळे या प्रकरणाचा निकाल या वर्षीच्या शेवटपर्यंत येणार असल्याचे त्यांनी सांगितले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।